ज्या देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने एकनाथ खडसेंच्या विरोधात भूमिका घेतली, ज्या देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने एकनाथ खडसेंना पाण्यात बघितले, त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला, त्याच एकनाथ खडसेंनी आपली सून रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून त्यांनी नरेंद्र मोदींशी सलगी करत रक्षा खडसेंना केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं आहे. एकीकडे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हराकिरी होत असताना, दुसरीकडे मात्र एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा खानदेशमध्ये झळकवत आहेत. त्याचीच दखल घेत नरेंद्र मोदी सरकारने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी आज बोलवलं आहे. सप्रेम मराठी ब्युरो, मुंबई. आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले, त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतोय. मला आनंदाचे अश्रू वापरले जात नाही आहे. गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे. सर्वांचे आशीर्वाद रक्षाताईच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षाताईंना शपथविधीसाठी बोलवलं. आज एक सर्वात मोठा आनंद आहे. आपल्या भागासाठी, या महाराष्ट्राच्या सगळ्या देशासाठी त्याचं योगदान निश्चित राहील असा माझा विश्वास आहे. सर्व परिवाराच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. आमच्या मतदारांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि त्याला दिल्लीपर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो आणि मी आता दिल्लीला प्रयत्न करतो.